ती गेली तरी मी तिला आवाज द्यायचो. सतत तिची आठवण असते. ऑफिसवरून आल्यापासून ऑफिसला जाईपर्यंत. दिवस कामात जातो वहिनी, पण घरी असलं की तिची आठवण येते. हे घर तिनेच सजवलंय सगळं. ही भारतीय बैठकही तिचा हट्ट होता. हे घरातल्या पडद्यांच्या रंगांपासून माझ्या शर्टच्या रंगापर्यंत सगळं सगळं तिचं आहे, तिची आवडीचं. ती गेली आणि माझं जगच खुंटलंय. गुप्ते भाऊ, अरे सॉरी, आपलं एवढं सेलिब्रेशन चाललंय आणि एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. आपण निघूया. चल. चला बाळा, घरी जायचंय ना. चल नेहा. चल रा. हे दाखवते खूप स्ट्रॉंग असल्यासारखं, पण खरं तर खूप इमोशनल आहे. चला गुप्ते भाऊ, मी पण निघते. आता अथर्वला उचलून घ्यायला लागेल. वहिनी राहू दे, त्याला झोपू दे आज इथेच. नाही नको, रात्री परत उठेल वगैरे, तुम्हाला उगीच त्रास. शिरीष दादाला त्रास होतो का त्याचा? मी भाऊच आहे ना तुमचा. राहू दे त्याला इकडे, काही त्रास होत नाही. आणि रडला तर घेऊन येईल मी त्याला. बाजूलाच तर राहता तुम्ही. बरं, पण रडला बिडला तर लगेच फोन करा. हो नक्की. आता एवढं आवरून तरी निघते. हा, अरे नाही नाही वहिनी, वहिनी यारी प्लीज लवकर ये. अगदी बरोबर शिरीष. अरे सगळ्यात आधी यादी करायला घेऊया. आणि एवढी मोठी ऑर्डर आहे ना, म्हणजे मसाल्याचं सगळं सामान एकदमच घेतलं पाहिजे. एक काम करा, होलसेल मधून घ्या, म्हणजे काय त्यामुळे 4 पैसे वाचतील. ए भारती, शिरीषसाठी चहाचं बघ. हो. बकुळा जी तानी, तुझं काम होत आलं असेल तर जरा प्लीज चहा ठेवतेस. आणि तूही घे चहा. माझं झालंय जी, मी करते त्यांच्यासाठी. ए राधिके, हा, किलो प्रमाणे सामानाची यादी बनव. बाले, तुझ्या एकटीच्यानं हे सगळं होणार नाही. तुला माणसांची मदत लागणारच काय नानाजी? हो, नाही नाही, मसाले कांड्याला तू एकत्र देशील, पण त्या आधीची जी प्रोसेस असते ती कशी काय पार पाडणार ग तू? अहो काळजी करू नका. बकुळा आहे, मी आहे, रेवती आहे. भाजण्याची वगैरे कामं आहेत ना, ती सगळी आम्ही करू. नाही नाही भारती, तू उत्साहाच्या भरात उगाच काहीतरी बोलू नकोस. काय अगं, घरातली कामं पण आहेत, सगळ्यांची जेवण, मुलांचे डबे. मग उगाच काय गोंधळ झाला ना तर एक ना धड भाराभर चिंधे असं व्हायचं. हे काही काम होणार नाही. मग कसं करूयात नानाजी? नाही म्हणजे 2-4 हात मदतीला असतील तर बरं होईल ना. राधिके, मला वाटतं तुझ्याबरोबर काम करायला आणखीन बायका लागणार, ज्या रोजंदारीवर काम करतात. आणि त्या सुद्धा काही फुकट काम करणार नाही. हल्ली कोणच करत नाही ग. आपल्या कामाचं मोल ते मागणारच, नाही का? नाही, बरोबर आहे नानाजी. आपण त्यांना पगार देऊ पण अशा बायका कुठून आणायच्या?
कसं काय मिळवायचं त्यांना? नानाजी, एक बोलू का? बोल बोल बिंदास बोल. ओ ताई, तुम्ही विसरलात काय? वस्तीवर तो जयश्री मॅडमचा कारखाना आहे बघा मसाल्याचा. तिथं कितीतरी बायका काम करतात ना. आणि काय बायका अशा बी आहेत ज्यांना तिथं काम मिळत नाही. आणि काय बायका अशा बी आहेत ज्या नुसत्या घरात बसून फुकट खातायत. समजे ना, कामाला लावूया. काय हो नानी, हो का नाही? खरंच ग, मला तर सुचलंच नव्हतं हे. नाही, पण त्या बायका नीट काम करतील ना? हो, असं काय करताय दादा? कांडप करायचं काम समजा बायकांना जमतं. हा, आणि आता कसं काय करायचं ते ताई शिकवतील की त्यांना. हो, शेवटी काय, हात किती आले कामाला तरी शेवटी देखरेख राधिकालाच करावी लागणार. म्हणजे मसाल्यात नेमकं काय वस्तू टाकायच्या, प्रमाण किती ठेवायचं, याचं सुपरविजन तिलाच करावं लागणार. मग काय प्रश्नच मिटला. चांगली कल्पना आहे नानाजी. मी आजच जाते ते बायकांना भेटायला. हा, नाही राधिका, आज नाही, आत्ताच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे लगेच. चला, शुभस्य शीघ्रम. हो, नानी आतलं मी बघते, तुझा तुझ्याबरोबर. येते हा नानाजी. ये 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 ये. शिरीषचा हात बघते मी. नानीजी आली. हो. सांगा नानाजी. आपण सगळ्या खर्चाचा आढावा घेऊया. हा, एक यादीच करूया आपण. बरं बघ, काय काय वस्तू लागतात त्याची यादी करूया आपण. घे, जिरं ली, काळी मिरी ली, लवंग ली, शनाय, गुड मॉर्निंग. निघालीस? काही खाल्लंस का? ब्रेकफास्ट रेडी आहे, काही खाऊन जातेस? कालपासून अशी का वागतेस माझ्याशी? काल काय केलंस आधी तू आठव. अगं, आता काय केलंय मी याच्यामध्ये? का तुला नाही आठवत आहे तू काय केलंस ते? तुझ्या फालतू बायकोसाठी सगळ्यांसमोर इन्सल्ट केलास ना माझा. नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गोइंग. शनाय, ऐक तरी माझं प्लीज. माझा हात सोड, मी खूप चिडले आता. शनाया, शांतपणे माझं एकदा ऐकून घेशील का? हे बघ, काल तू जे काही बोलत होतीस ना, ते सगळं लॉजिक सोडून होतं. अजून इश्यू वाढला असता तर, ते दामले आले असते ना, तर सगळं मोठं झालं असतं प्रकरण. आणि एक साधी गोष्ट लक्षात घे, ती राधिका पिंडोक आहे ग. ती मला ते पती परमेश्वर वगैरे मानते ग. तुला जसं वाटतंय ना, तसं ती वागणं आयुष्यात शक्य नाहीये. माणसांना नावं ठेवायची पण काहीतरी लिमिट असते ग. तू कधीतरी वागताना बोलताना थोडं कंट्रोल करत जा ना बच्चा, प्लीज. अच्छा, मी माझीच चूक आहे का? तसं नाही मला म्हणायचंय, पण इतकी फालतू गोष्ट आता डोक्यातून काढून टाक ना. ए प्लीज, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गेटिंग लेट. आय गॉट टू गो. शनाया, प्लीज. शनाया, ऐक. ना मला खरं सांगता येतं ना खोटं. आणि कसलं एवढं सेलिब्रेशन होतं? त्या गुप्तेला प्रमोशन मिळालं की राधिकाला काम. तिला कसलं काम मिळतंय? या गुप्तेच काहीतरी असणार. मूर्ख लोक आहे. आणि मला तर असल्या लोकांवर विचार करण्यातही वेळ वाया घालवायचा नाहीये. आता शनाया परत चिडलीय म्हणल्यानंतर तिला आता परत शॉपिंगला किंवा डिनरला घेऊन जावं लागणार. अरे देवा. एक मिनिट, हे आता अति झालेलं आहे. मी कपूर सरांना फोन करणार. नाही, मी करणार फोन. सर प्लीज मला हे काम करायचं आहे. प्लीज सर, मला करायचं आहे. आणि सर, खरंच मला बघायचं आहे की ती आता किती त्रास देऊ शकते.